लियाकत पंचांची भूमिका पार पडायची आहे. क्वार्टर फायनलचा सामना आणि ह्या सामन्यात आपल्याला कळेल की कुठला संघ सेमीफायनल मध्ये पदार्पण करतोय. पहिला चेंडू दरम्यान आणि पहिला चेंडू निर्धावाचा चेंडू टाकण्यास सफल. वेळेचा अभावी 30 मिनिटाचा 6 षटक 30 मिनिटात पूर्ण करायचे आहेत त्या संघाने, नाहीतर पेनल्टी समोर जाईल. आणि सुरेख असा चौकार डीजे चार धावा आणि ऑस्टमच्या थोडस बाहेर पंच मी त्यांचा वाईटचा इशारा. अवांतर धावेत भर. संघाची धावसंख्या 5. 2 चेंडू 5 धावा. सुरुवात अशी चांगली म्हणता येईल कप्तान यांच्या फळीदानी. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह शॉट डीजे खराब चेंडू होता. आणि खराब चेंडू अवांतर धावेत भर. पुन्हा एकदा टॅपी मारण्याचा प्रयत्न तिथे मन हजर आणि सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव काही रोखू शकले नाही. एक धावेने पुन्हा एकदा आपल्या संघाला वाढत्या तटीने नेणारे ते म्हणजे हार्दिक. आणि संघाची धावसंख्या 11. 4 चेंडू 11 धावा. आणि तिथे मला वाटतं थोडस कडा लावून सुरेख क्षेत्ररक्षण होता, पण चोटी धाव घेण्यास सफल. जवळजवळ एक मोठा गडी तंबूच्या आसरात जाणार, परंतु कुठेतरी एक कोऑर्डिनेशन बिघडतोय दोन्ही खेळाडूंमधून आणि त्याचा फायदा हा नक्कीच हार्दिक मेर हे उचलतोय. आणि ह्या चोटी धाव घेण्यास सफल. संघाची धावसंख्या 12 वर नेऊन ठेवलेली आहे. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. आणि चोटी धाव घेण्या पुन्हा एकदा सफल. हलकासा पुश आणि 1 धावेने समाधान. संघाची धावसंख्या 13. सुरेख सुरुवात हार्दिकच्या संघाकडनं. 1 षटक पूर्ण आणि 13 धावा. देऊया डीजेला संधी. युट्यूबच्या मार्फत आज पर्व पहिले मुरबे प्रीमियर लीग 2024 यश फाउंडेशन पालघर मुरबे जयेश भाऊ यांच्या सौजन्याने दुसरे षटक हाताळतोय तो म्हणजे हार्दिक मन ह्या नावाने ओळखला जाणारा एक षटकारी
खेळ खेळणारा अख्ख्या पंचक्रोशीमध्ये मुरबे गावातून सुरेख अशी फलंदाजी करणारा म्हणजे मन. आणि टॅपी मारण्याचा प्रयत्न, तेवढीच चांगला एफर्ट आणि तेवढीच चांगली फिल्डिंग बजावतोय तो म्हणजे प्रेम. हे सुद्धा पंचक्रोशीमध्ये सुरेख असे गोलंदाज लाभले गेलेले आपल्या मुरबे गावात. आणि डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. एक धावेने समाधान. संघाची धावसंख्या 15 धावा. 2 चेंडू 15 धावा. कमबॅक करावा लागेल कारण की पहिला षटक खूप महाग 13 धावांचा हा षटक ठरला गेला. परंतु कुठेतरी एक गाडी रुळावर आणून ठेवण्याचा काम नक्कीच हार्दिक मन करतो. आणि एक मोठा झटका तंबूत आसरा घेतोय तो म्हणजे हार्दिक, स्वतः कप्तान डीजे. थँक्यू डीजे. आणि जवळजवळ एक मोठा झटका हार्दिकच्या स्वरूपात कोळी किंग संघाला लागतोय. आणि कव्वाळे संघ थोडेसे रुळावर येण्याचा प्रयत्नात फलंदाज स्वप्नील. आणि पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये सूझबूझ की खेळी जो बोली गई है कप्तान ने त्या पद्धतीची खेळी. कारण की चौकाराने स्कोरबोर्ड पुढे न्यायचं झालं तर चेंडू सुद्धा खर्च करावे लागतात. मागचा आपण सामना पाहिला तेजस हे फक्त चौकाराच्या मागे गेले आणि कुठेतरी त्या गोष्टीला ते बळी पडले आणि जवळजवळ फक्त आणि फक्त 6 धावेने ते पराभूत झाले. तर ते 6 चेंडू त्यांनी जर एक एक धावा काढल्या असता तर नक्कीच तो सामना विजयी ठरला असता. आणि पुन्हा एकदा हार्दिक हे मारण्याच्या जोशामध्ये निर्धाव चेंडू, चांगलासा चेंडू, शेवटचा चेंडू मार्गस्थावर सुरेख गोलंदाजी हाताळतोय. आणि तिथे बघूया डिक्लेअर झोन मध्ये एक धाव आणि 2 षटक पूर्ण. 2 षटकात मात्र 17 धावा. सुरेख गोलंदाजी, फक्त आणि फक्त 4 धावा दिले आणि एक गडी बाद केली आहे तो म्हणजे हार्दिक मान्यांनी. देऊया डीजेला पुन्हा एकदा संधी. डीजे थँक्यू डीजे. आणि ह्या थेट प्रक्षेपणामध्ये आपल्या गावचे मराठी छावा यांनी एक मेसेज सोडलेला आहे. खूपच सुंदर आयोजन, नियोजन आणि सर्व संघांना खूप खूप शुभेच्छा. आणि खरोखरच युट्यूबच्या मार्फत आपल्याला त्यांच्या शुभेच्छा सुद्धा पाहायला मिळते. टाइम चा लिमिट ठेवायचा आहे आणि पावसाने सुद्धा हजेरी लावली गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा कप्तान विशाल आपली गोलंदाजी हाताळतोय. वैयक्तिक दुसरे संघाकडनं तिसरे षटक आणि सुरेख शॉट हार्दिक यांच्या फळीतून चौकार. डीजे थोडासा पावसाने बोलाउटचा सामना विजयी संघ आणि झेल सोडले आणि डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय.
मंथन यांच्या हातातून आणि ह्या एक धावेने धावसंख्या थोडीशी ढकलली जाते ती म्हणजे 22 धावेवर. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी षटकातील आणि 22 धावेवर रोखून ठेवलेला आहे ते म्हणजे विशाल कव्वाले संघाने. आणि लेगच्या दिशेने सुरेख शॉट. मूर्ती लहान पण कीर्ती महान ह्या पद्धतीचा शॉट पाहायला मिळते ते म्हणजे स्वप्नील यांच्या फळीतून. ह्या 4 धावेने संघाची धावसंख्या झालेली 26. डीजे ती एवढी गरमी होती या अख्ख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पण पावसाने ज्या हजेरी लावून एक आम्हाला दाखवलेले की अभी गर्मी चुपती चलती गर्मी का मौसम खतम. आणि पावसाने हजेरी लावली. धन्यवाद परमेश्वरा असाच साथ देत राहा शेवटपर्यंत. आणि जाऊया मैदानामध्ये आणि मोठा गडी तंबूच्या आश्रयात जातोय तो म्हणजे स्वप्नीलच्या स्वरूपात मोठा गडी बाद होतोय डीजे. थँक्यू डीजे. स्वप्नील कुठेतरी एक दिशाभूल होते त्यांच्याकडनं आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते प्रणव. प्रणव हे सुद्धा एक चांगलेसे फलंदाज आहेत मुरबे गावामधील आणि ते लाभले गेले आहेत ते म्हणजे कोळी किंग हार्दिक संघाला चोटी धाव घेण्यात सफल. हलकाशा लॉगऑन मध्ये पुश करून चोटी धाव सहज आणि 1 धावेने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 27 धावा. 27 धावा 2 गडी बाद. 3 षटक पूर्ण 3 षटकात 27 धावा. विशालाने 2 षटकामागे 23 धावा दिलेत. थोडस खराब गोलंदाजी हाताळतोय तो म्हणजे विशाल. दुसरे षटक वैयक्तिक चौथे षटक वैयक्तिक दुसरे आणि संघाकडनं चौथे षटक हाताळतोय तो म्हणजे हार्दिक मन. मन ह्या नावाने ओळखला जाणारा एक सुरेख असा फलंदाज मुरबे गावात लाभला. षटकाराचा एक चांगला नेम घेणारा. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 27 वर रोखून ठेवलेले आहे. फुलटस मध्ये चेंडू आणि त्यावर टॅप मारलेला थोडस क्षेत्ररक्षणामध्ये 19-20 चा फरक. वर पुन्हा एकदा एक पुढसार नेतोय तो म्हणजे 31 धावेवर 31. पुन्हा एकदा टॅपिंग करण्याचा प्रयत्न परंतु असक्सेस असफल. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. कमबॅक करण्याचा प्रयत्न हार्दिक मन यांच्याकडनं. लेगच्या शेंटॉला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. हा 1 धावेने संघाची धावसंख्या 32. 2 गडी बाद 32 धावा. ह्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्या गावचे सुपुत्र सनी देव यांनी एक मेसेज सोडला आहे की आयोजन नियोजनाचा एक अप्रतिम मेळावा पाहायला मिळतो तो म्हणजे मुरबे गावामध्ये आणि नक्कीच दाद दिली जाईल ह्या मुरबे गावाच्या खेळाडूंना. आणि तसेच क्षणचित्र टिपणारे माझे मित्र श्रीयुत हर्षद आणि साहिल यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि सुरेख शॉट आणि त्यावर नक्कीच 4 धावा ठोकल्या गेल्या त्या म्हणजे प्रणव यांनी. ह्या 4 धाव्याने स्कोर बोर्डवर पुन्हा एकदा दरकरार लिहून दिली ती म्हणजे 37 धावावर नेऊन ठेवलेले आहे.
म्हणता येईल आणि पुन्हा एकदा स्कोरबोर्ड पुढे नेत असताना निर्धाव चेंडू, चांगलासा चेंडू, संघाची धावसंख्या 37 धावा. 37 धावा स्कोरबोर्ड वर लागल्या गेल्या. आणि 5 ओव्हर झालेले आहेत. अजूनही 5 मिनिटाचा खेळ, 5 मिनिटाचा अजूनही टाइम अवधी राहिला गेला आहे. आणि अनिश सदतीस धावावर रोखून ठेवलेला आहे. अनिश एक नौके गोलंदाज आणि चोटी धाव घेण्यास सफल. आणि ह्या चोटी धावेने समाधान आणि संघाची धावसंख्या 38 धावावर नेऊन ठेवलेली आहे. ती म्हणजे प्रणव आणि हार्दिक याने. मला वाटतं सुरेख कमबॅक पाहायला मिळतोय, तो म्हणजे अनिश यांच्या गोलंदाजीतून सुरेख गोलंदाजी हाताळतोय. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर, पंच यांचा वाईटचा इशारा, अवांतर धावेत बर. आणि संघाची धावसंख्या 39 धावा, 39 लॉस ऑफ 2 विकेट. आणि टॅपी मारण्यास सक्सेस 4 धावा. खरोखरच जी गरज होती आपल्या संघाला एका मोठ्या टार्गेटवर नेण्याचा, आणि ती भूमिका पार पाडतोय तो म्हणजे प्रणय. आणि प्रणय आणि वैयक्तिक 3 चौकार डोकून आपल्या संघाला 14 धावांचा योगदान दिलेलं आहे. 8 चेंडू आणि 14 धावा. खरोखरच एक चांगली फलंदाजी हाताळतोय तो म्हणजे प्रणय. आता कुठेतरी थोडीशी दिशाभूल आणि दिशाभूल आणि तेवढा चांगला कमबॅक, थोडीशी फिरकी मध्ये चेंज करून फसवण्याचा प्रयत्न अनिश नक्कीच करेल आणि त्यात सफल होतोय तो म्हणजे अनिश. परंतु यष्टीरक्षक थोडेसे गडबडले आणि डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव सहज. ह्या 1 धावेने समाधान. थोडासा पॉइंटच्या दिशेने टोळण्याचा प्रयत्न, परंतु डिक्लेअर झोन मध्ये जाऊन पोहोचतोय. 45 धावेवर नेऊन ठेवलेले आहे. आणि हार्दिक यांचं नक्कीच कौतुक करेल. ओपनिंग मध्ये उतरलेला हा खेळाडू प्रत्येक चेंडू मागे एक धावेने आपल्या संघाला पुढे ढकलण्याचा एक चांगली अशी फलंदाजी आणि चांगलासा रोल आता कुठेतरी धावचीत झालेले आहेत ते म्हणजे हार्दिक. परंतु सुरेख अशी फलंदाजी बजावलेली आहे ती म्हणजे हार्दिक यांनी. डीजे आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते म्हणजे ऋतिक. ऋतिक हे सुद्धा एक ऍक्टिव्ह खेळाडू आहेत, परंतु थोडासा दुखापतीमुळे ते जास्त प्रॅक्टिस देऊ शकले नाही. परंतु MPL मध्ये पुन्हा एकदा त्यांनी फॉर्म भरून दाखवलेला आहे की मला क्रिकेट हा माझा एक आवडता छंद आहे आणि त्या छंदामागे मी शेवटपर्यंत राहणार. आणि त्या पद्धतीची खेळी अजूनही प्रणय बजावतोय. ह्या 4 धावेने नो खराब चेंडू आणि ह्या खराब चेंडूवर एक मोठा फटका ठोकतोय तो म्हणजे प्रणव. आणि ह्या 5 धावेने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 50 धावा. गोलंदाज आर्यन खराब गोलंदाजी 50 धावेवर नेऊन ठेवलेला आहे आपल्या संघाला. आणि चांगला शॉट
खराब गोलंदाजी, फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्यावर कुठलीही संधी न देता क्षेत्ररक्षकांना बाउंड्री लाईनच्या पार चौकार. डीजे झाले 54. आर्यन कुठेतरी दिशाभूल होत आहे, कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा त्या पद्धतीचीच गोलंदाजी पाहायला मिळते. ऑफ स्टॉपच्या थोडासा बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धावेत पुन्हा एकदा बर. खराब गोलंदाजी हाताळतोय, कुठेतरी कमबॅक करावा लागेल आर्यन यांना आपल्या गोलंदाजी मार्फत. फुलटॉस मध्ये चेंडू आणि प्रेम यांचा थोडीशी मिसफिल्ड, परंतु पुरेपूर त्यावर साथ दिली ती म्हणजे आर्यन यांनी. चोरटी एक धाव घेण्यास सफळ. आता बघूया आता फलंदाजसाठी आले ते म्हणजे ऋतिक. ऋतिक बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी बजावतोय. आणि एकच कामगिरी म्हणजे जो सेट बॅट्समन आहे, जो चौकाराने आपल्या संघाला पुढे ढकलतोय, त्या संघाला नक्कीच संधी, त्या खेळाडूला नक्कीच संधी दिली पाहिजे. त्या संधीनुसार आपल्या संघाला 57 धावेवर नेऊन ठेवलेला आहे, ते म्हणजे प्रणव यांनी. आणि इथे कुठेतरी शॉट मिस होतोय आणि मोठा गडी बाद पुन्हा एकदा प्रणवच्या स्वरूपात. डीजे थँक्यू डीजे. आणि ह्या झटक्यानंतर फलंदाज अभि. अभि आणि टॅप मारण्यास सफल ऋतिक हे. आणि ह्या 4 धावेने संघाचे धावसंख्या झाले म्हणजे 61 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू, संघाची धावसंख्या 61. खरोखरच 10च्या सरासरीने खेळत असताना हा कोहली किंग संघ. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील फुलटॉस मध्ये चेंडू आणि प्रेमाने सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु धावचीत काही झाले नाही. धावचीत होता होता वाचले आणि एक धाव सहज. ह्या धावेनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 62 धावा. आणि 63 धावांचा एक मोठा लक्ष ठेवलेला आहे, तो म्हणजे कव्वाल्या सिक्सर विशाल संघाला. आणि बघूया ह्या समीकरणाला ते मात करतात की नाही. जवळजवळ 30 चेंडू आणि 63 धावा. डीजे
उल्लंघ केला तर तुम्हाला बघूया ह्या 6 षटकामध्ये स्ट्राईक वर आहेत ते म्हणजे विशाल, नॉन स्ट्राईक वर आहेत ते म्हणजे आर्यन आणि पंचांची भूमिका पार पडत आहेत म्हणजे लियाकत. मला वाटतं अमित यांना थोडस विश्रांती दिलेली आहे कारण की अमित हे एक सुरेख पंच आपल्या मुरबे गावाला लाभले. जसं पंचक्रोशीमध्ये बिट्टू नावाने ओळखला जाणारा जो पंच आहे त्या पद्धतीची पंचगिरी पार पाडताना आपले गावचे अमित. जाऊ या मैदानामध्ये पहिला षटक आणि 62-63 धावांचा मोठा टार्गेट. टॅप मारण्याचा प्रयत्न आणि तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते ती म्हणजे ऋतिक यांच्या कडनं. दोन चेंडू टाकून झाले, दोन्ही चेंडू निर्धाव. खरोखरच सुरेख असे गोलंदाजी हाताळतो आणि मला वाटतं तिथे स्टंप हिट करण्याचा प्रयत्न परंतु थोडेसे चुकले गेले आणि एक गडी वाचला गेला तो म्हणजे आर्यनच्या स्वरूपात आणि चौथी धाव घेण्यात सफल. ह्या चौथी धावानंतर आपल्या संघाचं वैयक्तिक खातं खोललं गेलं आणि वैयक्तिक विशाल यांचं सुद्धा खातं खोललं गेलं आणि अशा प्रकारे 63 धावांचा एक मोठा टार्गेट पार पाडत असताना कुठेतरी एक मोठी पारी खेळावी लागेल आणि त्या पारीला मात करत असताना पहिला झटका आर्यनच्या स्वरूपात डीजे. थँक्यू डीजे. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते म्हणजे प्रेम. आर्यनची जागा भरून काढण्यासाठी आले ते म्हणजे प्रेम आणि प्रेम हे सुद्धा एक चांगलेसे ऍक्टिव्ह फलंदाज आहेत. जाऊया मैदानामध्ये आणि सुरेख गोलंदाजी हाताळतोय. जवळजवळ 4 चेंडू 5 चेंडू टाकून दिले आणि एक गडी बाद आणि एक फक्त धावा दिलेले आहेत. कुठेतरी रोखून ठेवण्याचा काम हा केतन पाटील करत आहे आणि पुन्हा एकदा एक मोठा झटका प्रेमच्या स्वरूपात देऊया डीजेला संधी. डीजे थँक्यू डीजे. जवळजवळ हा पहिल्या षटकामध्ये खरोखरच एक सुरुवात चांगलीशी सुरुवात कोहली किंग संघाकडनं
पाहायला मिळते ती म्हणजे केतन पाटील यांच्या गोलंदाजीतून जवळजवळ त्यांनी 2 गडी बादांनी फक्त आणि फक्त 1 धावा दिले आहेत. आता समीकरण मात्र खूप असा स्ट्रॉंग झालेला आहे आणि ते म्हणजे 62 धावांची गरज 24 चेंडू मागे 30 चेंडू मागे 62 धावा. लेग स्टंपच्या थोडस बाहेर पंच यांचा वाईटचा इशारा. अवांतर धावेत पुन्हा एकदा बर. संघाची धाव संख्या 2. फुलटॉस मध्ये चेंडू आणि त्यावर एक सुरेख शॉट, एक कडक शॉट आणि कुठलाही नो चान्स ह्या पद्धतीचा शॉट चौका. आणि ह्या 4 धावेने पुन्हा एकदा कप्तानाने आपली कामगिरी बजावलेली आहे. कारण की जवळजवळ एक गाडी कुठेतरी फसली गेलेली आहे आणि त्या गाडीला व्यवस्थितरित्या किंवा एक नाव फसली गेलेली आहे आणि ती नाव व्यवस्थित आपल्या किनाऱ्याला आणण्याचा काम हा विशाल करतोय आणि त्या प्रयत्नाला तोड देण्याचं काम सुद्धा कोळी किंग संघाचे शतरक्षक करत आहेत. आणि एक पुन्हा एकदा चांगलासा शॉट, त्यावर तेवढी चांगली फिल्डिंग स्वप्नील यांच्याकडनं पाहायला मिळते. आता आले ते हार्दिक षटकाराने आपले मन मुक्त करतात, एक मन संतुष्ट करतात. चौकाराने नक्की करेल का, कारण की इथे षटकाराला 0 व्हॅल्यू आहे आणि त्या पद्धतीचाच शॉट हा हार्दिकच्या फळीतून निघालेला, परंतु चांगली शतरक्षणाची भूमिका पार पडतो म्हणजे अभि. एक धाव सहज चोटी धाव घेण्यास सफल. आणि लेग स्टंपच्या बाहेर पंच यांचा वाईटचा इशारा. अवांतर धावेत पुन्हा एकदा भर. संघाची धावसंख्या 10 वर नेऊन ठेवलेली आहे. पुन्हा एकदा कप्तान वर्सेस कप्तान. फुलटॉस मध्ये चेंडू आणि तिथे कुठेतरी शतरक्षण थोडासा गडबडतोय आणि लूज फिल्डिंगच्या मार्फत 4 धावा आणि ह्या 4 धावेने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढत्या तटीने ती म्हणजे 14 धावेवर नेऊन ठेवलेली आहे. विशाल, मी सांगितल्याप्रमाणे कप्तान आपल्या नावेला आपली बोट व्यवस्थित किनाऱ्यावर नेताना, कारण की जर आपल्या सामन्याला विजयाच्या किल्ल्यावर न्यायचा असेल तर तो किल्ला जिंकण्यासाठी एक आटोकाट प्रयत्न विशाल यांचा नक्कीच असला पाहिजे. आणि त्या पद्धतीच्या खराब गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे हार्दिक यांच्या गोलंदाजीतून. सुरेख शॉट, एवढी चांगली फिल्डिंग हार्दिक यांची आणि तिथे बघूया धावचीत पात होतो की नाही ते पंच डिसाइड करतील. संघाची धावसंख्या अजूनही 15 वर रोखून ठेवलेली आहे आणि डिसिजन पेंडिंग राहील. पंचांना सुद्धा रिव्ह्यू घेण्याचा चान्स आहे. युट्यूबच्या मार्फत आपण ह्या गोष्टी सुद्धा क्लिअर करू शकतो, कारण की इंटरनेट हा खूप फास्ट आहे. त्याच्यामुळे आपण कुठलीही चुकी न बजावता व्यवस्थितरित्या डिसिजन देऊ शकतो. त्या पद्धतीने आता बघूया एक पंच इथे यायचा आहे. लियाकत
डिसिजन हा पेंडिंगच राहील. थोडासा अँगल हा बरोबर टिपला गेलाय, पण लाईनचा एकच ह्या सामन्यानंतर चुना मारण्याचा प्रयत्न करा. पंच हे निर्णय देतील आपल्या जागेवर जाऊन. तरी आपला शतरक्ष लावून घ्यायचा आहे. तुम्हाला निर्णय नक्कीच कळेल, वेळ वाया घालू नये. आणि पंचांचा निर्णय नॉट आउट. आणि अशा प्रकारे 2 षटक पूर्ण, 2 षटकात 16 धावा. खूपच महागड षटक हार्दिक हाताळताना कप्तान. 16 धावा. दोन षटक पूर्ण, 2 षटकात 16 धावा. समीकरण आता समीकरण बोलतोय 24 चेंडू 47 धावा. आणि गोलंदाजासाठी आले ते म्हणजे केतन पाटील. वैयक्तिक दुसरे, संघाकडनं तिसरे षटक हाताळतोय केतन पाटील. सुरेख गोलंदाजी हाताळली होती, परंतु इथे कुठेतरी त्या गोलंदाजीला मारा करत असताना, एक तोड देत असताना स्वतः कप्तान विशाल तरे ह्या सामन्यानंतर लाईन आखण्याचा लाईन आखायचा आहे. सर्वांना मी आयोजकांना विनंती करेल. ह्या 4 धावेने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 20 धावा. आणि गडी बाद, मोठा गडी तंबूचा आसरा घेतोय तो म्हणजे विशाल. हा बलाढ्य खेळाडू. आणि देऊया संधी डीजे. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते म्हणजे अद्वैत. अद्वैत हा एक मूर्तीलाल आणि कीर्तिमान सारखा एक खेळाडू आहे. खूपच चांगली फलंदाजी करतो, खूपच चांगले सत्रक्षण करतोय. आणि त्या पद्धतीची खेळी आज त्याच्याकडनं पाहायला मिळेल का, कारण की गेल्या 2 दिवसाच्या सत्रात मी त्यांची फलंदाजी पाहिली होती. सुरेख फलंदाजी आणि सुरेख सत्रक्षण त्याच्याकडनं पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 1 धावेने पुढे ढकलली जाते, ती म्हणजे 21 धावा. 21 धावा. केतन कुठलीही चुकी न करता पहिलाच चौकार खाला होता, परंतु त्या गोलंदाजीतून एक एफर्ट करत आपल्या संघाला पुढे नेत असताना आणि सुरेख टॅपी शॉट. आणि मी सांगितलं होतं की इथे 6 ला 0 व्हॅल्यू आहे, परंतु चौकार ठोकला तर तुझी व्हॅल्यू पुढे जाईल. आणि हम बॉस गेम पे भी राज कर सकते हैं. ह्या पद्धतीची खेळी आणि ह्या पद्धतीचा एक शॉट पाहायला मिळतो तो म्हणजे हार्दिक यांच्या फळीतून. गोलंदाजीतून सुरेख गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू आणि संघाची धावसंख्या अजूनही स्थिर 25 धाव्यावर रोखून ठेवलेली आहे केतन पाटील. आणि चांगला शॉट तिथे, खराब फेकी आणि चोटी धाव घेण्यात सफल
आणि संघाची धावसंख्या 26 धावा, 3 गडी बाद. आणि ह्याच्यानंतर समालोचन करतील माझे मित्र भार्गव तरे. धन्यवाद चेतन पाटील. खरोखरच सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 3 षटक पूर्ण झालेले. त्यांनी 3 षटकामध्ये संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 26 धावा, 3 फलंदाज बाद. चौथं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे खुद कप्तान मिस्टर हार्दिक मेहर. वैयक्तिक दुसरा आणि संघाकडनं चौथं षटक घेऊन येत आहेत. स्ट्रायकर आहेत ते हार्दिक मन या नावाने मशहूर. खरोखरच ओव्हररम क्रिकेटमध्ये त्यांचं खूप नाव गाजलेलं आहे. परंतु आज अनरम क्रिकेटमध्ये काय करतात बघूया. पहिला चेंडू चौथ्या षटकातील आणि खरोखरच प्रेशराईज लेगस्टंपच्या बाहेरचा चेंडू, खूपच वाईट चेंडू, पंचांचा इशारा आणि सुरेख चेंडू म्हणता येईल हार्दिक यांना. खरोखरच काय चेंडू टाकला गेला. टॅप मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसलेला आहे आणि निर्धाव चेंडू. फळी आणि चेंडू काही संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडू. 63 धावांचा लक्ष्य पार करत असताना स्ट्रायकर ते मन बघूया. पुन्हा एकदा टॅप मारण्याचा प्रयत्न परंतु एक धाव. या एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 28 धावा. खरोखरच चांगली गोलंदाजी हादलत आहे कोळी किंग हार्दिक. हा संघ क्वालिफायर मध्ये झालेला हा शेवटचा सामना. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 63 धावांचं आव्हान असताना स्ट्राईकवर आहेत ते मिस्टर अद्वैत आणि गडी बाद होतोय. देऊया डीजेला संधी. वाजव डीजे. समोर येतोय. बघतोय रिक्षावाला वाट माझी. सकाळी सर्वांना कामावर जाण्यासाठी रिक्षावाला वाट बघतोय आणि अद्वैत यांची वाट जागा सांभाळण्यासाठी येत आहेत ते म्हणजे मयुरेश. पुन्हा एकदा लेगच्या दिशे मारला फटका. त्याच पद्धतीने हार्दिक खरोखरच सुंदर क्षेत्ररक्षण करत आहेत. हार्दिक किट्या या नावाने मशहूर, सॉरी सानक्या या नावाने मशहूर गोपालकाला या संघातून खेळायला मिळतो, पाहायला मिळतो आपल्याला. त्याच पद्धतीने चांगले क्षेत्ररक्षण करत असताना आज MPL मध्ये 2024 पर्व पहिलं कोळी किंग या संघाकडनं हार्दिक. अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. संघाची धावसंख्या झाली ती 29 धावा, 4 फलंदाज बाद. स्ट्रायकर आहेत ते हार्दिक मन. पुन्हा एकदा टॅपचा प्रयत्न आणि सक्सेसफुल. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. वाजव डीजे. धन्यवाद डीजे. संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 33 धावा. म्हटलं जातं स्वतःला कधी आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराची विट सुद्धा सोडत नाहीये. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचंय की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी सुद्धा इतिहासच घडला पाहिजे. त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण हार्दिक मन संघर्ष करत असताना पुन्हा एकदा टॅपचा प्रयत्न, पुन्हा एकदा सक्सेसफुल. वाजव डीजे. धन्यवाद डीजे. स्वप्नील बाबू यांचा प्रयत्न होता टॅपचा चेंडू हरवण्याचा, परंतु प्रयत्न फसलेला आहे आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 37 धावा. 4 षटक पूर्ण, 37 धावा.
तर खरोखरच 4 षटक पूर्ण झाले आहेत आणि 4 षटकामध्ये संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 37 धावा. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. 5वं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजेच मिस्टर ऋतिक. खरोखरच गेले 2 दिवस झाले चांगली अशी गोलंदाजी हातळत आहेत ऋतिक. बघूया क्वालिफायरचा सामना आहे आणि या सामन्यामध्ये काय कशा प्रकारे गोलंदाजी हातळतोय. स्ट्राईकवर आहेत ते मयुरेश, वैयक्तिक 1 धावेवर खेळत आहेत. त्याच पद्धतीने मन हार्दिक 8 चेंडू खेळून 15 धावेवर खेळत आहेत. काय फलंदाजी करतोय, लगातार 2 चौकार ठोकलेले आहेत टॅपच्या पद्धतीने. सुरेख अशी फलंदाजी. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना कोळी किंग संघ 5व्या षटकातील पहिला चेंडू, सुरेख चेंडू फुलटॉस पद्धतीचा आणि त्याच पद्धतीने कार्पेट पद्धतीच्या सहाय्याने मारला चौकार. वाजव डीजे.
तर पंचांनी निर्णय कळवायचा आहे त्यांचा आणि मला वाटते नोट आउट आलेला आहे. सॉफ्ट डिसिजन खरोखरच पोहोचलेला आहे आणि लाईन मध्ये आलेला आहे. आहे बघूया पुन्हा एकदा आणि सुरेख चेंडू होता. पुन्हा एकदा रनआउटचा चान्स होता परंतु चांगली रनिंग म्हणता येईल हार्दिक यांची आणि टीम मीटिंग कमी करायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल की स्पीडअप करायचं आहे. आपल्याकडे टाइम नाहीये. फक्त एका ओव्हर मध्ये एक टीम मीटिंग होईल ही सर्व कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. खरोखरच सुंदर चेंडू कमबॅक केलेला आहे ऋतिक यांनी. काय चेंडू फेकला गेला. मयुरेश यांना काही समजला. चेंडू आणि फळीमध्ये काही संपर्क झालेला नाहीये. 9 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा मांड्याच्या पर्यंत बघा फसवा चेंडू टाकलेला आहे ऋतिक यांनी. खरोखरच सुंदर वाजव डीजे. लेग स्पिन चेंडू फलंदाजाला काही समजलेला नाही. चेंडू आणि फळीमध्ये काही संपर्क झाले. त्याच पद्धतीने विकेट किपरची भूमिका पार पाडत असताना खरोखर सूरज क्षेत्ररक्षण केलं आणि फलंदाजाला बाद केलं. ज्या फलंदाजाने लगातार 2 चौकार ठोकल्या होत्या. तिसऱ्या चेंडूवरती वाईड फेकला गेला. चौथा चेंडू निर्धावाला आणि 5व्या चेंडूवरती नक्कीच विकेट किपरने आयुष अनिश नवीन बॅट्समन आलेले आहेत. खरोखर सुरेख विकेट किपिंग केली आणि फलंदाजाला मयुरेश यांना बाद केलं. मयुरेश वैयक्तिक 9 धावेवर खेळून बाद झालेले आहेत. खरोखर बघूया पुन्हा एकदा 5वा चेंडू 5व्या षटकातील अनिश आणि सुरेख फटका म्हणता येईल एकच्या दिशेने. क्या बात आहे. काय फटका सजवला गेलाय. शॉर्ट पीस पद्धतीचा चेंडू घेतला आणि सुरेख फटका. वाजव डीजे. धन्यवाद. खरोखरच काय फटका सजवला गेला. कृपया टीम मीटिंग कमी करायची आहेत. संघांना विनंती असेल की पंचांना सुद्धा विनंती असेल की स्पीडअप करायचं आहे. आपल्या जवळ टाइम कमी आहे आणि कमी टाइमामध्ये लवकरात लवकर सामने पार पाडायला पाहिजे. या 4 धाव्यांनी संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 50 धावा. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. 7 चेंडू आणि 13 धावा. बघूया समीकरण काय बदललंय. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज असताना खरोखर सुरेख फटका सजवला अनिश यांनी. 4 धावेने आपलं स्वतःचं खातं खोललेलं आहे.
खरोखरच सुंदर फलंदाजी करत आहेत अनिश. शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा सुरेख चेंडू आणि चेंडू आणि फळीमध्ये काही संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडू, खरोखरच सुंदर गोलंदाजी त्यांनी हाताळलेली आहे. आणि आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. खरोखरच मन 8 चेंडू आणि 15 धाव्यांची खेळी करत असताना बघूया आता जिंकण्यासाठी तुम्हाला 6 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. दोन संघ या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहेत, ते म्हणजे आई एकविरा ध्रुव आणि फिशरमॅन रॉकर्स अंचू. आता तिसरा कुठला संघ क्वालिफाय होणार ते आने वाला वक्ती बताएगा. दूध का दूध और पानी का पानी. बघूया कोहली किंग्स वर्सेस कव्वाले सिक्सर, मिस्टर हार्दिक वर्सेस विशाल यांच्या माध्यमातून. विशाल वर्सेस हार्दिक मैदानामध्ये सामना चालू आहे आणि 6 चेंडू आणि 13 धावांची गरज असताना शेवटचा षटक वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं शेवटचा षटक घेऊन येत ते म्हणजे मिस्टर हार्दिक सानके या नावाने मशहूर. आणि स्ट्राईक वर आहेत ते सुद्धा हार्दिक मन या नावाने मशहूर आहेत. बघूया 6 चेंडू 13 धावा. पहिला चेंडू शॉर्ट पीस पद्धतीचा चेंडू, काय फटका सजवलेला आहे. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. वाजव डीजे. धन्यवाद डीजे माऊली डीजे यांच्या माध्यमातून पाहतोय आपण सुरेख सुमधुर संगीताकडे. आणि त्याच पद्धतीने काय फटका सजवला मन यांनी. आता समीकरण बदललेलं आहे. 5 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलेला आहे हार्दिक यांच्या. थोडा स्पीडअप करायचा आहे, टाइम खूप या सामन्यासाठी वेळ जात आहे. दोन्ही संघांना विनंती असेल वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना प्रेशराईज झालेले आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला गेला. बघूया दुसरा चेंडू. 5 चेंडू 9 धावा असताना बघा खराब चेंडू आणि पंच लियाकत कादरी यांचा वाईटचा इशारा. अवंतर धावेमध्ये भर झालेली आहे. आता समीकरण सांगतोय की 5 चेंडू आणि 8 धावेंची गरज. प्रेशर झालेला आहे कारण पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला आणि हार्दिक यांना प्रेशर दिलेला आहे. प्रेशरची कुकरची शिटी वाजते का बघूया. सामना कोणाकडे झुकते बघूया. पुन्हा एकदा टॅपचा फटका आहे तिकडे आणि सुरेख क्षेत्ररक्षण आणि खरोखरच चांगली फेकी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत अनिशे. डीजे वाजव. धन्यवाद डीजे. खरोखरच सुरेख फटका होता त्या पद्धतीने सजवलेला. विनंती असेल की टीम मीटिंग कमी करायची आहे. 4 चेंडू आणि आता 8 धाव्यांची गरज आहे. थोडा स्पीडअप करायचे आहे. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजे सचिन मेहर. 4 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. खरोखरच सुरेख अशी क्षेत्ररक्षण केलेली आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये अनिशे बाद झालेले आहेत. चार चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. खरोखरच मैदानामध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळतो आपल्याला.
खरोखरच मागचे 2 सामने पाहिले 59 धाव्यांचा टार्गेट होता आणि तिसऱ्या सामन्यामध्ये 63 धाव्यांचा टार्गेट पार करत असताना मिस्टर कव्वाले सिक्सर विशाल या संघ 4 चेंडू 8 धावा स्ट्राईकवर ते मिस्टर सचिन फुटतसा चेंडू आणि सुरेख फटका काय फटका सजवलेला आहे फुलटस चेंडू होता आणि फुलटस चेंडूवरती हॉपच्या दिशेने सुरेख चौकार ठोकलेला आहे मिस्टर सचिन मेरी यांनी डीजे वाजव थँक्यू डीजे. आणि खरोखरच एक समीकरण बिघडलं होतं त्या समीकरणास तोड देण्याचं काम हा हार्दिक मानेने केलेला आहे. जवळजवळ 11:30च्या सरासरीमध्ये खेळायचं षटक आज त्यांनी दाखवून दिलेले आहे की हम भी किसी से कम नाही. आणि जो तो येतोय आणि तो बाउंड्री ठोकून आपल्या संघाला पुढे नेतोय. आणि 3 चेंडू आणि आता समीकरण सांगतोय 4 धावा. भार्गव खरोखरच सुंदर असा मैदानाच्या आतमध्ये अटीतडीचा सामना पाहतोय आपण वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल आणि 3 चेंडू 4 धावा टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू 4 धावा. आणि बघा इथे मंकी घेण्याचा प्रयत्न होता परंतु मन एक माइंड खेळाडू आणि मारण्याचा प्रयत्न असेल तिकडे मला वाटते सचिन मेहर रनआउटच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत मिस्टर सचिन मेहर आणि सचिन मेहर यांची जागा सांभाळण्यासाठी ते मिस्टर देवेन. आता समीकरण बदललेलं आहे 2 चेंडू आणि 4 धावा. जर मन यांनी जर सामना विजयी करून दिला तर एकविरा स्पोर्ट्स यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. बघा पैशाचा पाऊस सुद्धा इकडे आलेला आहे मनसाठी 2 चेंडू आणि 4 धावा. जर सामन्याला विजयी करायचे असेल तर चौकार मारावीच लागेल कारण की ह्या स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी चेस घाई करायची आहे. विनंती असेल की घाई करायची 2 चेंडू 4 धावा. जवळजवळ मला वाटतंय 1.25 तास झालेला आहे या सामन्यासाठी. अर्ध्या तासाचा आपल्याला हे आहे कृपया घाई करायचे पंचांना विनंती असेल. दोन चेंडू आणि 4 धावा. बघूया खरोखरच खूप अटीतटीचा सामना म्हणता येईल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकवर आहेत ते हार्दिक आणि गोलंदाजीसाठी सुद्धा आहेत ते सुद्धा हार्दिक. पंचांनी या 2 चेंडूसाठी लक्ष द्यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये कारण खूप अटीतटीचा सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि 2 चेंडू 4 धावा. हार्दिक मन 19 धावेवर खेळत आहेत. बघूया 2 चेंडू 4 धावा. शॉट चेंडू आणि विजयी चौकार. वाजव डीजे.